ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये 25 मिनिमली इन्व्हेन्सिव्ह कार्डियक सर्जऱ्या पूर्ण करण्यात आल्यात। डॉक्टर प्रणव माळी यांच्या सन्मानार्थ अशोका मेडिकवर हॉस्पिटल या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी या सर्जरीविषयी माहिती देण्यात आली आहे। ओपन हार्ट सर्जरीपेक्षा कार्डियक सर्जरी सोपी असते। यामध्ये छातीस फक्त लहान चिरा देऊन ही सर्जरी करण्यात येते। 25 रुग्णांवरती कार्डियक सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। यामध्ये 1.5 वर्षाच्या बाळावर देखील ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हृदयाशी संबंधित प्रक्रिया आणि शस्त्रक्रिया केली जाते। अशोका मेडिकल हॉस्पिटलच्या 25 मिनिमली इन्व्हेन्सिव्ह कार्डियक सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण करण्याची कामगिरी पार पडली आहे। अशोका मेडिकल हॉस्पिटलचे रिजनल डायरेक्टर नीरज लाल, ज्येष्ठ भूलतज्ञ डॉक्टर संदीप भंगाळे, डॉक्टर शर्वरी माळी, डॉक्टर मंदार गलांडे, डॉक्टर गिरीश बच्छाव यांचे विशेष सहकार्य यावेळी लाभलं आहे। मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी म्हणजे जे आम्ही रुटीनली पूर्ण छातीची पोकळी ओपन करून सर्जरी करतो, त्याच्याऐवजी साईडनी म्हणजे 2 बरगड्यांच्या मधनं आम्ही ही सर्जरी करतो। याचे फायदे म्हणजे कमी जखम, कमी रक्तस्राव, कमी दुखणे म्हणजे पेन कमी असणे, लवकर रिकव्हरी आणि कॉस्मेटिक म्हणजे सौंदर्यदृष्टीने त्याची महत्त्व जास्त आहे। तसे हे 4-5 त्याचे फायदे आहेत आणि ही सर्जरी आम्ही लहान बाळांपासून ते ॲडल्ट सगळ्यात मोठ्या वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांना ऑफर करू शकतो। यामध्ये हृदयातील छिद्र बंद करणे, बायपास सर्जरी करणे, वॉल रिप्लेसमेंट किंवा रिपेअर म्हणजे दुरुस्ती करणे, दोन्ही प्रकारचे वॉल मायट्रल किंवा एओर्टिक वॉल आणि ट्रायकस्पिड वॉल हे रिपेअर आणि रिप्लेसमेंट करणे, या सर्व प्रकारच्या सर्जरी आम्ही मिनिमली इन्व्हेसिव्ह पद्धतीने करू शकतो। त्यासाठी लागणारी एक्सपर्टाईज, त्यासाठी लागणारी मशिनरी, त्यासाठी लागणारी टीम आणि ऑपरेशन नंतरची केअर पूर्णपणे आमच्याकडे अवेलेबल आहे। माझ्यासोबत डॉक्टर बंगाळे आणि डॉक्टर गलांडे हे कार्डियक ॲनेस्थेटिस्ट आहेत, तेही आपल्याला काही सांगतील। तर ऑपरेशनला लागणारी जी भूल असते ती ह्या मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी करता एक वेगळी प्रकारची शास्त्र आहे। तर त्या शास्त्रकरता लागणाऱ्या आपल्याकडच्या सगळे जे इक्विपमेंट्स आहेत ते आपल्याला ह्या सेंटरमध्ये अवेलेबल आहेत, जेणेकरून आपण ही सर्जरी स्मूथली पार पाडू शकतो। तसेच ऑपरेशननंतर लागणारी जी केअर आहे, क्रिटिकल केअर आपण जी म्हणतो कार्डियक क्रिटिकल केअर, त्याकरतासुद्धा डेडिकेटेड वॉर्ड आपल्याकडे अवेलेबल आहे। त्यामध्ये आपण एका वेळेस ऑलमोस्ट 8 to 10 पेशंट्स एका वेळेस आपण कॅटर करू शकतो आणि जेणेकरून आपण पेशंटला लवकरात लवकर रिकव्हरी देऊन त्यांचं पुढचं आयुष्य सुकर करू शकतो। तर या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्याचा जास्तीत जास्त जणांनी लाभ घ्यावा। अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेसही आपण ही अशा प्रकारच्या सर्जरी करतो मिनिमल इन्व्हेसिव्हच्या, त्यावेळेस लागणारी ॲनेस्थेशिया एकदम शास्त्रोक्त पद्धतीने आणि पूर्णपणे शुद्धपणे केली जाते। त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा जीविताला धोका नसणारे आणि ह्या प्रकारचे अवेलेबल असणारे सगळे इन्स्ट्रुमेंट अशोका हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या पद्धतीचा सहभागी व्हावे आणि स्वतःचे जीव वाचवावे ही सगळ्यांना विनंती।
किरण आहेर, C24 तास, नाशिक. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.